वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन। आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकर राशीच्या लोकांसाठी असणार आहे। ही एक टाइमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे। सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोहोचेल तिथून नेक्स्ट 24 आवर्स तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस येणार आहेत आपण या रीडिंगमधून बघणार आहोत। आणि जसं की मी बोलली की कलेक्टिव्ह रीडिंग आहे, सो जेवढा पार्ट तुमच्याशी रिलेट होतो तेवढाच पार्ट तुम्ही तुमच्यासोबत रिलेट करायचा आहे, बाकीचा पार्ट जो आहे तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे। आणि आज आपण आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे नेक्स्ट 24 आवर्स काय चेंजेस येतील, काय गायडन्स आहे की तुम्हाला तुमचं माइंडसेट कसं ठेवायचं आहे किंवा काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता त्या गोष्टींना, ते आपण ह्या रीडिंगमधून बघणार आहे। तर मी या बघू शकते की काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त अप्स अँड डाऊन्स येत होते। कुठल्या तरी गोष्टीबद्दल तुम्हाला डिसिजन्स बनवायला खूप जास्त प्रॉब्लेम जात होते, तर आता व्यवस्थित तुम्ही काही गोष्टींवरती डिसिजन्स घेऊ शकतात। म्हणजे तुम्ही डिसिजन घेत होता बट ते सक्सेस होत नव्हते, प्रॉब्लेम्स येत होते तुमच्या त्या गोष्टींमध्ये। हे ट्रॅव्हलिंग रिलेटेड असू शकतं, तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हल करण्याचा विचार करत असाल, प्लॅन बनवत असाल, पण तो प्लॅन एक्झिक्यूट होत नव्हता तुमच्याकडून आत्तापर्यंत। आतासुद्धा मला एनर्जीज टोटली येस असं दिसत नाही आहे, बट होण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे जर 100% चान्सेस 100मधून मी तुम्हाला 80% चान्सेस देऊ शकते की ट्रॅव्हलिंग होऊ शकते नेक्स्ट 24 आवर्समध्ये, जर तुम्ही डिसिजन घेतला व्यवस्थित तर। त्यानंतर मी बघू शकते की तुम्ही स्वतःला खूप जास्त डिमोटिवेट करत आहात। म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये काय पॉवर आहे किंवा तुमच्या स्वतःच्या आतमध्ये कोणत्या एनर्जीज आहेत हे तुम्ही स्वतः लक्षच नाही देत आहे, रिअलाईजच नाही होते तुम्हाला गोष्टी की तुम्ही किती पॉवरफुल आहात। तुम्ही सुरुवात तर करा गोष्टींना तुमच्या लाईफमध्ये होण्यासाठी। गोष्टी जेव्हा घडतील त्यानंतरच तर तुम्हाला अंदाज येईल ना की तुम्ही त्या गोष्टी करण्याच्या कॅपेबल आहात की नाही आहात। पहिली गोष्ट तर मी तुम्हाला हे सांगेन, जर तुम्ही मेल फिमेल आहे तर फिमेल बघत असाल तर तुमच्यामध्ये एक एम्प्रेसची एनर्जी आहे, आणि जर मुलं बघत असतील तर तुमच्यामध्ये एक एम्पररची एनर्जी आहे। तुम्ही स्वतःहून काहीही बिल्ड करू शकता झिरोपासून। त्यामुळे स्वतःला डिमोटिवेट करणं हे सोडून द्या। ताकद जी आहे ती तुमच्यामध्येच आहे, फक्त तुम्हाला काही गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे। नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुम्ही खूप जास्त इमोशनली गोष्टींना हँडल कराल, सो तुम्हाला इमोशनली गोष्टी टॅकल नाही करायच्या, प्रॅक्टिकल वेनी गोष्टी घ्या, स्वतःला मोटिवेट करा, स्वतःला सांगा की तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता लाईफमध्ये।